आनंद आणि सुखाची व्याख्या काय असते बरं? मी सांगते. आपली माणसं, निवांत ठिकाण, पावसाची सर आणि शांतता. हो ना? खरंच, खरंच सुख यापेक्षा वेगळं नसतं. पण या सगळ्या गोष्टींची अनुभूती मला नकळत झाली आणि या सगळ्यात अजून एक सुंदर गोष्ट ॲड झाली, ती म्हणजे कृष्ण. नुसत्या त्याच्या दिसण्यानं मनावरचे सगळे ताण, सगळा शीण निघून गेला. या सुंदर क्षणांची अनुभूती आम्हाला गोवर्धन गोशाळेत आली. गावापासून दूर हिरवळीने नटलेल्या परिसरात आपल्या माणसांसोबत पावसाचा आनंद घेत फिरताना कोकणात असल्याचा अभिमान वाटला. मनात असलेल्या गोष्टी मनासारख्या होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात नाही? कधी-कधी तर खूप प्रयत्न करूनही त्या मनासारख्या होत नाही. पण नकळत कुणाच्या तरी दुसऱ्याच्या प्रयत्नांना यश येतं आणि सुंदर अशी कलाकृती निर्माण होते. बघणाऱ्याच्या डोळ्याचं पारणं फिटावं अशी इमारत समोर येते आणि क्षणभर वाटतं, वा, किती छान आहे. असं चित्र डोळ्यासमोर आलं की माझा क्षणभर विश्वासच बसेना. माझ्या गावाजवळ अशी छान वास्तू बघून वाटलं, वा, किती छान. अभिमान वाटला मला कोकणात असल्याचा. जसं जसं आम्ही पुढे गेलो ना, तसं कृष्णाची ती लोभसवाणी मूर्ती दिसली. इमारतीच्या आत कृष्णाचे छान फोटो बघितले आणि मग गोजीरवाण्या गायी आणि वासरं दिसली. सुट्टीचा एक पूर्ण दिवस नाही शक्य झाला तर एखादी संध्याकाळ सहज निघून जाईल असं सुंदर ठिकाण होतं ते. मनात अगदी घर करून गेलं आणि आम्हाला सुखाची व्याख्या सहज सापडली.